हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे तुमचा संस्कृत शिक्षक. आज आपण इयत्ता 10वीच्या संस्कृत पाठ्यपुस्तकातील एक खूप सुंदर प्रकरण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे युग्ममाला. युग्म म्हणजे काय? तर जोडी, अ पेअर, आणि माला म्हणजे माळ. तर ही आहे विचारांच्या जोड्यांची एक सुंदर माळ. संस्कृतमध्ये यथा, तथा, यत्र तत्र अशा जोड्या तुम्ही पाहिल्या असतील, बरोबर? ह्या केवळ शब्दांच्या जोड्या नाहीत, तर यात खूप खोल अर्थ दडलेला आहे. चला तर मग आज या ज्ञानाच्या माळेतील एक एक मोती उलगडून पाहूया आणि बघूया की हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजही आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. अगदी बरोबर. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे यथा राजा तथा प्रजा. ही म्हण तर आपण सगळ्यांनीच ऐकली आहे, नाही का? जसा राजा तशी प्रजा. इथे बघा, यथा आणि तथा ही एक युग्म म्हणजे एक जोडी आहे. अशा जोड्यांमुळे भाषेला एक लय येते आणि अर्थ अधिक स्पष्ट होतो. आपली आजची युग्ममाला याच सुंदर तत्वावर आधारलेली आहे. चला तर मग पाहूया आजच्या आपल्या अभ्यासाचा मार्ग कसा असेल. सगळ्यात आधी आपण युग्ममाला म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. त्यानंतर आपण 3 महत्त्वाच्या जोड्या पाहणार आहोत. पहिली जोडी आहे खऱ्या मूल्याच्या पारखेबद्दल, दुसरी आहे नम्रता आणि धैर्याबद्दल, आणि तिसरी जोडी आहे आपल्या कर्मांच्या परिणामांबद्दल. आणि हो, सगळ्यात शेवटी या सगळ्यातून आपल्याला आजच्या जीवनासाठी काय शिकायला मिळतं याचे की टेकअवेज सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिला मुद्दा, युग्ममाला म्हणजे काय? व्हॉट इज युग्ममाला? सोप्या भाषेत सांगायचं तर ही शब्दांची आणि विचारांची एक माळ आहे. संस्कृतमध्ये यदा तदा म्हणजे जेव्हा तेव्हा, यावत तावत म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत अशा जोड्यांना खूप महत्त्व दिलं जातं. या जोड्यांमुळे काय होतं तर 2 विचारांमधला संबंध एकदम स्पष्ट होतो. एकीकडे कारण तर दुसरीकडे त्याचा परिणाम, एकीकडे अट तर दुसरीकडे त्यावर आधारित कृती. आपल्या ह्या पाठातील प्रत्येक श्लोक अशाच यथा तथा किंवा यदा तदा सारख्या जोड्यांनी विणलेला आहे. चला तर मग आपल्या माळेतील पहिल्या जोडीकडे वळूया. श्लोक क्रमांक 1 आणि 2. या जोडीचा विषय आहे पारख म्हणजे जजिंग ट्रू वर्थ. आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना, वस्तूंना किंवा परिस्थितीला कसा पारखतो? जे वरवर दिसतं तेच खरं असतं का? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आचार्य चाणक्य त्यांच्या पहिल्या श्लोकातून देणार आहेत. बघूया ते काय म्हणतात. पहिला श्लोक असा आहे, लक्षपूर्वक ऐका. यथा चतुर्भिर कनकम परीक्षते निघर्षण छेदन ताप ताडनेही तथा चतुर्भिर पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. बघा, इथे यथा आणि तथा ही जोडी आली. ज्याप्रमाणे त्याचप्रमाणे. श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे सोन्याची पारख म्हणजे कनकम परीक्षते 4 प्रकारे होते, त्याचप्रमाणे माणसाची पुरुषः परीक्षते पारखसुद्धा 4 गोष्टींनी होते. त्याच्या बाह्यरूपावरून नाही, तर त्याच्या आतल्या गुणांवरून. चला आता बघूया या 4 कसोट्या नेमक्या कोणत्या आहेत. बघा, किती सुंदर उपमा दिलीये इथे. एक सोनार सोन्याची शुद्धता कशी तपासतो? पहिली कसोटी निघर्षण म्हणजे तो सोन्याला घासून बघतो. दुसरी छेदन म्हणजे कापून पाहतो. तिसरी ताप म्हणजे आगीत तापून बघतो. आणि चौथी ताडन म्हणजे ठोकून बघतो. या 4 कसोट्यांवर जे सोनं टिकतं तेच खरं सोनं. आता आचार्य चाणक्य ह्याच 4 कसोट्या माणसाला लावतात. माणसाची पारख कशाने होते? पहिली कसोटी आहे श्रुतेन म्हणजे त्याच्या ज्ञानाने. तो काय वाचतो, काय ऐकतो, काय शिकतो यावरून. दुसरी आहे शीलेन म्हणजे त्याच्या चारित्र्याने, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची वागणूक कशी आहे. तिसरी कसोटी गुणेन त्याच्या अंगी असलेल्या सद्गुणांनी. आणि सगळ्यात महत्वाची चौथी कसोटी आहे कर्मणा म्हणजे त्याच्या कृतीने, तो प्रत्यक्षात काय करतो याने. आजच्या काळात आपण अनेकदा माणसाला त्याच्या कपड्यांवरून, गाडीवरून किंवा सोशल मीडिया प्रोफाईलवरून पारखतो. पण चाणक्य आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच सांगून गेलेत की खरी पारख या 4 गोष्टींनीच होते. आता याच पहिल्या जोडीतला दुसरा श्लोक पाहूया, जो आपल्याला सांगतो की कोणत्याही गोष्टीचं मूल्य हे सापेक्ष असतं. म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत तिच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असते. श्लोक आहे, यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोऽपि द्रुमायते. इथे यत्र आणि तत्र ही जोडी आहे, जिथे तिथे. ह्यातलं उदाहरण तर बघा किती मार्मिक आहे. निरस्तपादपे देशे एरंडोऽपि द्रुमायते. याचा अर्थ काय?
तर निरस्त पादपेदेशे म्हणजे जिथे एकही मोठं झाड नाही अशा प्रदेशात एरंडोपी द्रुमायते म्हणजे एरंडाच्या लहानशा रोपाला सुद्धा महावृक्ष मानलं जातं. यावरून काय सिद्ध होतं तर यत्र विद्वजनो नास्ती म्हणजे जिथे खरे विद्वान लोक नसतात तत्र अल्पधीय अपि श्लाघ्यः तिथे कमी बुद्धीच्या माणसाला सुद्धा खूप ज्ञानी समजून त्याची स्तुती केली जाते. यातून आपल्याला काय शिकवण मिळते तर कोणी आपली स्तुती केली म्हणून लगेच हुरळून जाऊ नये. आपण नेहमी स्वतःला विचारायला हवं की आपण त्या एरंडाच्या रोपासारखे तर नाही ना, आणि नेहमी अधिक शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. चला, आता आपण आपल्या माळेतल्या दुसऱ्या जोडीकडे वळूया. हे श्लोक आपल्याला आपल्या आत डोकावून पाहायला सांगतात. पहिला श्लोक आहे ज्ञानामुळे येणाऱ्या गर्वाबद्दल आणि तो गर्व कसा जातो याबद्दल. तर दुसरा श्लोक आपल्याला खरं धैर्य म्हणजे काय हे शिकवतो. तिसरा श्लोक थोडा मोठा आहे पण त्याचा अर्थ खूपच सुंदर आहे. हा एका माणसाच्या बौद्धिक प्रवासाचं वर्णन करतो. लक्ष द्या. यदा किंचित ज्ञोहम द्विपिव मदांधः समभवम तदा सर्वज्ञ भवतवलिप्तम मम मनः. कवी म्हणतो यदा म्हणजे जेव्हा मी किंचिज्ञः म्हणजे थोडंफार जाणणारा अ लिटल नॉलेजेबल झालो तेव्हा मी द्वीप एव हत्तीप्रमाणे मदांधः मदाने गर्वाने आंधळा झालो आणि तदा तेव्हा माझ्या मनाला मम मनः काय वाटू लागलं की अहम सर्वज्ञ अस्मी मीच सर्वज्ञ आहे. हा आहे ज्ञानाच्या प्रवासातला पहिला आणि सर्वात धोकादायक टप्पा. पण पुढे काय होतं? दुसऱ्या ओळीत उत्तर आहे यदा किंचित किंचित बुधजन सकासादवगतम तदा मूर्खोस्मिती ज्वर इव मदोमे व्यापगतः. म्हणजे यदा जेव्हा मी बुधजन सकाशात खऱ्या विद्वानांच्या संगतीत आलो आणि त्यांच्याकडून थोडं थोडं शिकलो तदा तेव्हा मला जाणीव झाली की अरे अहम मूर्ख अस्मी मी तर मूर्ख आहे. आणि ही जाणीव होताच माझा मदह म्हणजे गर्व ज्वरैव तापाप्रमाणे व्यपगतः निघून गेला. या श्लोकातून आपल्याला ज्ञानाचे 3 टप्पे दिसतात. पहिला टप्पा अज्ञानाचा अहंकार म्हणजे थोडंसं ज्ञान मिळताच वाटतं मला सगळं कळतं. हा मदांध हत्तीचा टप्पा आहे. दुसरा टप्पा जाणीवेचा धक्का. जेव्हा आपण खऱ्या ज्ञानी लोकांच्या संपर्कात येतो तेव्हा आपल्याला आपल्या ज्ञानाच्या मर्यादा कळतात आणि वाटतं अरे मी तर मूर्ख आहे. आणि मग येतो तिसरा टप्पा खरी नम्रता. ही मी मूर्ख आहे ही जाणीवच आपला सगळा गर्व उतरवते. तापासारखा हा गर्व निघून जातो आणि मगच खऱ्या ज्ञानाचा प्रवास सुरू होतो. अगदी सॉक्रेटिसने म्हटल्याप्रमाणे आय नो दॅट आय नो नथिंग हीच खऱ्या ज्ञानाची सुरुवात आहे. अगदी बरोबर. आता ह्याच जोडीतला दुसरा श्लोक पाहूया जो पंचतंत्रातून घेतला आहे. हा श्लोक भीती आणि संकट यावर एक अत्यंत व्यावहारिक प्रॅक्टिकल सल्ला देतो. श्लोक आहे तावद भयाद भेतव्यम यावद भयम अनागतम आगतम तू भयम वीक्ष नरह कुर्याद यथोचितम. इथे यावत आणि तावत ही जोडी आहे. जोपर्यंत तोपर्यंत. हा श्लोक आपल्याला सांगतो की भीती कधी बाळगावी आणि कृती कधी करावी. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. याचा अर्थ खूप सोपा आहे. यावत भयम अनागतम म्हणजे जोपर्यंत संकट आपल्या समोर आलेलं नाहीये तावत भेतव्यम तोपर्यंत त्याची भीती बाळगावी, सावध राहावं. पण आगतम तू भयम वीक्ष एकदा का संकट समोर येऊन उभं ठाकलं तर मात्र भीती बाजूला ठेवून नरह यथोचितम कुर्यात माणसाने जे योग्य आहे ती कृती करावी. परीक्षेचं उदाहरण यासाठी अगदी योग्य आहे. जोपर्यंत परीक्षेचं वेळापत्रक येत नाही तोपर्यंत अरे देवा परीक्षा आहे अशी चिंता वाटणं स्वाभाविक आहे. पण एकदा वेळापत्रक समोर आलं की चिंता करत बसण्यात काय अर्थ आहे? तेव्हा अभ्यासाला लागणं हीच यथोचित म्हणजे योग्य कृती आहे. आणि आता आपण आपल्या माळेतील शेवटच्या जोडीकडे आलो आहोत. श्लोक क्रमांक 5 आणि 6. ही जोडी आपल्याला कर्माच्या सिद्धांताची लॉ ऑफ कर्माची आठवण करून देते. एक श्लोक आपल्या बोलण्याच्या कर्माबद्दल आहे तर दुसरा आपल्या सर्वसाधारण कृतींबद्दल. आपण जे बोलतो जे करतो ते आपल्याकडे परत कसं येतं हेच हे श्लोक आपल्याला सांगतात. 5वा श्लोक आपल्या बोलण्यावर आहे. बघा, उत्तमः न अतिवक्ता स्यात् अधमः बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्तादृक् यादृक् कांसे प्रजायते. इथे तादृक् यादृक् ही जोडी आहे, जसा तसा. श्लोक म्हणतो की उत्तमः म्हणजे उत्तम माणूस, न अतिवक्ता म्हणजे जास्त बोलणारा नसतो. याउलट अधमः म्हणजे खालच्या दर्जाचा माणूस बहुभाषते खूप बडबड करतो. हे कसं यासाठी एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. श्लोक पुढे म्हणतो सुवर्णेन ध्वनिही तादृक् यादृक्
कांस्ये प्रजायते, म्हणजे मौल्यवान सोन्याचा, सुवर्णे, तसा आवाज, ध्वनी होत नाही जसा कमी किमतीचा कांस्य म्हणजे ब्रॉन्झ धातूचा होतो. कांस्याचं भांडं जमिनीवर पडलं तर किती मोठा आवाज होतो नाही का, पण सोन्याची वीट पडली तर तितका आवाज होत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानी आणि उत्तम माणसे सोन्यासारखे असतात, शांत, कमी बोलणारी पण मौल्यवान, आणि मूर्ख माणसे कांस्यासारखी, वायफळ बडबड करणारी. एम्प्टी व्हेसल्स मेक द मोस्ट नॉईज ही जी इंग्रजी म्हण आहे ती याच विचारावर आधारित आहे. आणि आता युग्ममालेतील शेवटचा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा श्लोक. हा श्लोक कर्माचा मूलभूत सिद्धांत सांगतो. यादृशं वपते बीजं क्षेत्रम आसाद्यकर्षकः सुकृते दुष्कृते वापी तादृशं लभते फलम. इथे सुद्धा यादृशं तादृशं ही जोडी आहे, जसे तसे. हा नियम तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पेराल तेच उगवेल. याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. कर्षकः म्हणजे शेतकरी, शेतात. क्षेत्रम यादृशं बीजं वपते, जसे बी पेरतो तादृशं फलम लभते, त्याला तसेच फळ मिळते. आंब्याची कोय लावली तर आंबाच उगवेल, बोराची नाही. हाच नियम आपल्या जीवनालाही तंतोतंत लागू होतो. आपण सुकृतम म्हणजे चांगली कर्मे केली तर फळ चांगलंच मिळेल, आणि दुष्कृतम म्हणजे वाईट कर्मे केली तर त्याचे परिणामही वाईटच भोगावे लागतील. थोडक्यात काय, तर आपलं भविष्य दुसरं कोणी नाही तर आपली आजची कर्मच ठरवता. तर मित्रांनो, ही होती आपली युग्ममाला, ज्ञानाच्या 6 मोत्यांची एक सुंदर माळ. मला खात्री आहे की तुम्हाला हे सर्व श्लोक आणि त्यांचा अर्थ नक्कीच समजला असेल. चला, आता या संपूर्ण माळेचे सार काय आहे ते थोडक्यात पाहूया. व्हॉट आर द की टेक अवेज फॉर अस टुडे? या युग्ममालेतून आपण काय शिकलो? चला पटापट उजळणी करूया. 1. माणसाची खरी पारख त्याच्या ज्ञानाने, चारित्र्याने आणि कर्माने होते, बाह्य रूपाने नाही. 2. आपलं मूल्य हे सापेक्ष असतं, म्हणून स्तुतीने हुरळून जाऊ नका, नम्र रहा. 3. खरं ज्ञान गर्व नाही तर नम्रता आणतं. 4. संकटाला घाबरून बसू नका, तर योग्य कृती करा. 5. सोन्यासारखं मौल्यवान बना, कमी बोला पण अर्थपूर्ण बोला. आणि 6. नेहमी लक्षात ठेवा, आपलं भविष्य आपल्याच हातात आहे, आपल्या आजच्या कर्मात आहे. हे 6 नियम म्हणजे केवळ श्लोक नाहीत, तर यशस्वी आणि समाधानी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही युग्ममाला फक्त एक संस्कृत पाठ नाही, तर जीवनासाठी एक मार्गदर्शक आहे. तर मग आज आपण ह्या ज्ञानाच्या माळेतील कोणता मोती किंवा कोणती जोडी आपल्या मनात कायमची जपून ठेवणार आहोत? कर्मणा परीक्षते हा नियम, की ज्वर इव मदो व्यपगतः ही नम्रतेची शिकवण, यावर नक्की विचार करा. आणि हो, असेच सोप्या भाषेत संस्कृत शिकण्यासाठी सर्वज्ञ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचा भाग आल्यावर तुम्हाला लगेच कळेल. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.